नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव शुभम आणि तुम्ही बघत आहात कृषी किंग यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, जसं की तुम्ही थंबनेलला बघितलं असेल की आजचा हा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती। मित्रांनो, जसं तुम्ही थंबनेलला जे बघितलं तेच ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला मागेल त्याला सौर पंप ह्या योजनेची जी आहे मित्रांनो इन्फॉर्मेशन भेटणार आहे। आता बरेच सारे शेतकरी मित्र गोंधळात पडले की आम्हाला सोलारचं जे पेमेंटचं ऑप्शन आहे ते मिळालं आहे, तर आम्ही पेमेंट करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे। तर असं शेतकऱ्यांच्या मनात विविध शंका आहे, त्या शंकाचं निवारण करणं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। मित्रांनो, फक्त व्हिडिओला आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातपासून शेवटपर्यंत बघायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपण कृषी किंग हे यूट्यूब चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेलं लाल सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून सबस्क्राईब करून घेणे, जेणेकरून असं नवनवीन योजना संदर्भात इन्फॉर्मेशन, नवीन टेक्नॉलॉजी संदर्भात इन्फॉर्मेशन आणि शेतीसाठी जुगाड जे आवश्यक असतं त्याची इन्फॉर्मेशन आपण ह्या यूट्यूब चॅनलला देत असतो। मित्रांनो, आता मी जसं की बोललो की बरेच सारे शेतकरी मित्रांना मागेल त्याला सौर पंप ह्या योजनेचे जे मित्रांनो पेमेंटचे ऑप्शन पडले, तर कोणाला 3 HP साठी जे अमाऊंट असेल ती पडली, 5 HP 7.5 HP, तर अशा विविध HP साठी विविध रक्कम वेगवेगळे असतात, त्याची ते इन्फॉर्मेशन जे मेसेज आहे मित्रांनो ते आपल्याला URL सगळं आपल्या मेसेज इनबॉक्समध्ये आलेलं आहे। आता 4-5 दिवसापासून शेतकरी गोंधळलेले आहे, नेमकं करायला काय पाहिजे किंवा आपण पेमेंट करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, त्याच्याबद्दलच तर हा व्हिडिओ आहे। आणि मी आज लाईव्ह प्रूफ दाखवणार की बरेच सारे शेतकऱ्यांनी मित्रांनी पेमेंट केलेलं आहे, तर त्यांना व्हेंडर सिलेक्शन आलेलं आहे। आता सध्या कंपन्या कोणकोणच्या ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार। फक्त व्हिडिओला स्किप करता न बघता व्हिडिओ पूर्ण डिटेलिंग व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मनातले डाऊट क्लिअर होणार। मित्रांनो, आता बरेच सारे शेतकरी मित्रांनी काय केलं होतं की मेडाला अर्ज केले होते, ठीक आहे। मेडाला अर्ज जे दिले होते तर ते मेडाचे अर्ज आपले महावितरणला ट्रान्सफर झाले आणि महावितरणला ट्रान्सफर होऊन ते त्याला मेसेज पण पडले। आता मेडाचा आणि महावितरणचा इथं संबंध कट झालेला आहे, कारण की आपण जर मेडा ऑफिसला जर गेले ना आपल्या जुन्या अर्जाची जे छाननी करायला गेले तर तुम्हाला तिथं काहीच बघायला मिळत नाही, कारण की ते डायरेक्ट सांगतात की तुमचा अर्ज महावितरणला ट्रान्सफर केला आहे। तर तुमचा संबंध कोणाशी येणार, महावितरणसोबत येणार। महावितरणच्या पोर्टलला जे तुमचा मागेल त्याला सौर पंप ही योजना आता राबवण्यात आलेली आहे। तर मेडाची जी पहिली जी योजना होती मित्रांनो, तिचा अद्याप म्हणजे काहीच संबंध राहिलेला नाही मागेल त्याला सौर पंप या योजनेचा, त्याचा काही संबंध नाही। ज्याचे आता मेसेज ज्यांना मागेल त्याला सौर पंपामध्ये जे मेसेज पडले त्या शेतकऱ्यांसाठी सांगतो। आता शेतकरी गोंधळलेले की आता आम्ही करायला काय पाहिजे। तर मित्रांनो, आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो। आता पेमेंट जर केलं तुम्ही, आता 3 HP साठी जर बरेच सारे शेतकरी मित्रांना 3 HP 5 HP जसं मी बोललो तसं मेसेज आलेला, आता शेतकरी मित्रांनी ते पेमेंट करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे। मित्रांनो, आता माझं म्हणणं असं आहे की तुम्ही ते पेमेंट करायला पाहिजे। आता कसं करायला पाहिजे ते त्याच्यात पण सांगतो, कारण की जर कधी तुम्ही पेमेंट जर केलं नाही तर तुमचा अर्ज तिथं छाननीच होणार नाही। आता मेडाचं पहिले तसं नव्हतं, तुमचं अर्ज छाननी होऊन तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन मिळत होती। इथं वेगळं आहे, इथं तुम्हाला पहिले पेमेंटचं ऑप्शन दिलं जातं, पेमेंट करून घेतलं तरच तुमचा पुढचा जे निर्णय ते आपल्या याच्यावाले मागेल त्याला सौर पंप योजनेचे जे आपल्या महावितरणचे जे अधिकारी ते तिथे छाननी करून तरच त्या अर्ज पुढं त्याच्यानंतर ते व्हेंडर सिलेक्शन तुम्हाला तिथं मिळून जातं। तर मित्रांनो, तुम्ही ते पेमेंट करायला पाहिजे। जसं तुम्ही तेवढं लेट करसाल तेवढं पुढची प्रोसेस तुमची लेट होणार, कारण की कसं आता तुमचं आता पेमेंट जर तुम्ही केलं, तुमची अर्ज छाननी स्टार्ट झाली, छाननी म्हणजे छाननीमध्ये काय होणार आहे मित्रांनो, तुमचं 7/12ला विहीर नमूद केलेली आहे का, तुमचं ज्या नावावरती तुम्ही मागेल त्याला सौर पंपाचा जो अर्ज सादर केला आहे तर तो तुम्ही तुमच्या 7/12ला नमूद ते विहिरीचं झालं, त्याच्यानंतर ते तुम्ही 7/12ला ज्याच्यावर तुम्ही ज्या नावावरती फॉर्म फिलअप केला आहे तो फॉर्म, त्याच्यानंतर त्याच्यावरती कोटेशन पहिले फाडलं आहे का महावितरणचं, जर कोटेशन फाडलं असेल तर तुमचा अर्ज इथं बाद होण्याची शक्यता आहे, म्हणजे तिथं तुम्हाला त्रुटी आहे। तर मित्रांनो, त्याच्याबद्दल तर अद्याप इन्फॉर्मेशन नाही, पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, जशी जशी इन्फॉर्मेशन येत चालन तशी तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देत चालन। आता मित्रांनो, जसं मी बोललो त्या पद्धतीत तुम्हाला ह्या 2-3 गोष्टी लक्षात घेणं आहे आणि तरच ते महावितरणचे अधिकारी तुमचा अर्ज सादर करून तुम्हाला वेंडरचं ऑप्शन देणार आहे। आता बरेच सारे शेतकरी मित्रांना ते कन्फ्युजन होते की बाबा हे शक्य म्हणजे खरोखर आहे का नाही। आता मित्रांनो, इथं बघा, आता तुम्हाला मी दाखवतो, आता साईटला इथं स्क्रीन रेकॉर्डिंग स्टार्ट होईल, जे मी ह्या मोबाईलमध्ये करेन ते तुम्हाला इथं दिसेल। मित्रांनो, आता इथं बघू शकताय तुम्ही, आता हे तुम्हाला ब्लर दिसेल, इथं बघू शकताय इथं आलेलं आहे मित्रांनो व्हेंडर सर्च व्हेंडर, ठीक आहे।
आता इथं सर्च वेंडरचं ऑप्शन आलेलं आहे. हा शेतकऱ्यांनी 31 ऑक्टोबरला ॲप्लिकेशन केलेलं आहे, 31 ऑक्टोबर 2024ला पेमेंट रिसिव्ड झालेलं आहे. ठीक आहे, इथं ब्लर केलेलं आहे मी, त्या काही कारणास्तव मी ब्लर केलं आहे. तर इथं बघू शकता आता खाली 5 HP कोटा इथं उपलब्ध आहे. इथं सर्च वेंडर इथं आलेलं आहे. म्हणजे बरेच सारे शेतकरी मित्रांना पेमेंटचं ऑप्शन केल्यानंतर 7-8 दिवसामध्ये स्टार्ट झालं आहे. आता मी त्याची अपडेट आहे आपल्याला इन्फॉर्मेशन नाही की केव्हापर्यंत येईल, पण इथं तुम्हाला मी लाईव्ह दाखवतोय की येणं स्टार्ट झालं. इथं इतक्या कंपनी इथं तुम्हाला मिळू शकतो. इथं बघू शकताय ह्या ज्या कंपन्या आहे तुम्हाला इथं यूट्यूबवरती हा पहिला व्हिडिओ मित्रांनो ज्याचा हा इन्फॉर्मेशनचा आहे. मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल सपोर्ट करा. जे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुमचा अभिप्राय नक्की निवडा. इथं बघू शकता मित्रांनो एवढं तुम्हाला कंपनी इथं बघायला मिळणार आहे. आणि बघायला गेलं तर इथं साईटला आता बघू शकता तुम्ही पेमेंट रिसिव्ड झालेलं, म्हणजे पेमेंट रिसिव्डचं तुम्हाला इथं डॅशबोर्डवर दिसतंय महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी. तर इथं बोर्डचं इन्फॉर्मेशन सगळं जे येतं मित्रांनो एकदम ओकेमध्ये. आता हे झालं लिगली प्रोसेस. आता हे जिल्ह्यावाईज तालुक्यावाईज हे एका येणं स्टार्ट झालेलं आहे. तर त्याच्यासाठी मित्रांनो तुम्ही पेमेंट करून घ्या. पेमेंट केल्याच्यानंतर तुमचं एकदा मी जसं बोललो 7/12ला विहीर नमूद आणि कोटेशन नाव हे 2 गोष्टी लक्षात घेऊन तरच तुमचं पेमेंटचं प्रक्रिया तुम्ही पार पाडा. आणि जर तुमचा अर्ज रिजेक्ट जरी झाला तुमचं पेमेंट तुम्ही जे पासबुक दिलेलं आहे फॉर्म फिलअप करताना त्याच्यावरती वापस तुमचं पेमेंट मिळून जाईल. मित्रांनो जो आजचा हे छोटीचा एक व्हिडिओ होता हे कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असंच इन्फॉर्मेशन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला कृषी किंग हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.